गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. खासदार संजय राऊतांचा माफीनामा. मंत्री दादा भुसेंनी अब्रू नुकसानीचा खटला घेतला मागे. गिरणा सहकारी कारखान्याच्या शेअर्समध्ये 178 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्या संदर्भात दैनिक सामनात बातमी प्रसिद्ध केली होती. सदर बातमीमुळे मंत्री दादा भुसेंची बदनामी झाल्याने मंत्री भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता. सदर बातमीची खातरजमा करत खासदार संजय राऊत यांनी सत्यता पडताळून बघितली असता त्या बातमीला चुकीचा आधार होता हे लक्षात आल्यावर मालेगाव न्यायालयात जाऊन खासदार संजय राऊत यांनी माफीनामा लिहून देत समस्त मालेगावकर, शेतकरी व सभासद यांची दिलगिरी व्यक्त केली. यावेळी मंत्री दादा भुसेही त्यांच्या समवेत होते. अब्रू नुकसानीचा खटला मंत्री दादा भुसेंनी न्यायालयातून मागे घेत दोघांनीही पत्रकारांशी संवाद साधला. विषय राहिलेला नाही. ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाही, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत. आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे. दादा भुसे यांनी अत्यंत पेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही. पण जे घडलंय ते उत्तम घडलंय. राजकारणामध्ये संस्कृती आहे ना, यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती आणि ही संस्कृती कायम राहावं असं आम्हाला दोघांनाही वाटतं. दादा बोलतील ना आता. साहेब, पण यापुढे पुन्हा अशी वक्तव्य होतील का? बघा, ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होतं तो आधार जो आहे ज्यांनी निर्माण केला होता त्याने आता त्या संदर्भात काय ते पाहावं. मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत. त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांडू हा माझा सरळ मुद्दा आहे. ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील. कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत, दादा स्वतः मंत्री आहेत. माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉइंटच काढून टाकला होता. 1,78,00,000 डायरेक्ट 178 कोटी करून टाकले होते आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा, नागरिकांचा जो संभ्रम, गैरसमज झालेला होता, आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे. या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ, हा खटला मागे घेऊ. AN न्यूज मराठी, मालेगाव.